बघा पहिल्या षटकासाठी इम्रान यांना आपण पाहणार आहोत गोलंदाजी मार्कवर. फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत. एका बाजूला किरण, समाधान. पहिला चेंडू हवेत आहे, तिथं पहा झेल मात्र सुटला जातोय. या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण होणार आहे. 2 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आपेगाव कोपरगाव तालुक्यातील हा संघ आपण पाहत आहोत मैदानामध्ये आणि जरूर एक बलवान संघ आहे गाववाईज क्रिकेटमध्ये. अनेक वर्ष जर पाहिलं कोपरगाव तालुक्यामध्ये एका डॉक्टर आसिफ यांचा चांदे कसाऱ्याचा संघ होता. नंतर बरेचसे संघ उदयास आलेले आहे. इथं पहा काय क्षेत्ररक्षण आहे बघा. ही अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्हाला कधी पाहायला मिळणार नाही आहे. बघा क्षेत्ररक्षणाने काय प्रयत्न केलेला आहे. चेंडू रोखला. निलेश यांचं हे क्षेत्ररक्षण आहे आपण पाहत आहोत मैदानामध्ये. आसिफभाई रंगरेज संगमनेर तालुक्यातील फार मोठे खेळाडू आहेत. इथं हा चेंडू लॉंग ऑनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिथे सिंगल प्राप्त होईल आणि एका सिंगलच्या मदतीने समाधानने आपलं खातं खोललेलं आहे. एकूण 4 धावा धावपलिकावर आहे, ज्या आपल्याला 4 धावा पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू बघूया. इम्रान यांचा मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. आसिफ रंगरेज वारंवार काही बातचीत करतायत बघा. खेळाडूंबरोबर बातचीत करणं फार महत्त्वाचं असतं. तर फुलटा प्रकारचा चेंडू आहे, अगदी डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पहा, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय परंतु चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. एक चौकार आपल्याला पाहायला मिळणार आहे किरण यांच्या बॅटमधनं. आपेगाव कोपरगाव तालुक्यातील हा संघ आहे आणि पहिला चौकार हा जो आपेगाव संघाचा जो पाहायला मिळतोय आपल्याला. या 4 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. इम्रान यांचा पुढचा चेंडू बघूया. इथं मात्र चेंडू खोलवर टाकलेला चेंडू होता. दरम्यान चेंडूला लॉंग ऑन मध्ये खेळलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल प्राप्त होणार आहे किरण यांना. एक सिंगल आपेगाव संघाला. आपेगाव संघाचा धावफलक 9 धावांवर आहे. अविनाश धनगुडे यांना आपण शॉर्ट फाईन लेग मध्ये पाहत आहोत. इथं पहा समाधान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहूया. ओ काय फेकी होती तिथे. बाई थोडा संभाळ कर, कारण एक धाव मात्र पूर्ण होतीये. धावफलक 2 अंकामध्ये जो दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पोहोचला जाणार आहे. धावफलक 2 अंकामध्ये प्रवेश करतोय आणि धावफलक 2 अंकामध्ये जात असताना 10 धावांवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक आपण पाहिलेलं आहे की इम्रान यांचं षटक आपल्याला जे पाहायला मिळालं. आता मेन पंचाच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत की हेमंत परदेशी आहेत. यांची स्वतःची पोलीस अकॅडमी सुद्धा आहेत. अनेक त्यांचे विद्यार्थी जे पोलीस दलामध्ये असेल, भारतीय सैन्य दलात जे दाखल झालेले आहे. परंतु क्रिकेटच्या बद्दल जे असणारं प्रेम आणि आज आपण पाहत आहोत की जरी योगेश कानवडे आणि हेमंत परदेशी जे खास करून या स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पाहत आहेत आणि प्रथमच अशा प्रकारे पंच म्हणून योगेशला आम्ही निमगाव प्रीमियर लीगमध्ये पाहिलेला आहे. परंतु अंडरआर्म क्रिकेट आणि ओरम क्रिकेटमध्ये बराच फरक असतो. निलेश यांचा हा चेंडू आपण पाहत आहोत. एक मोठा फटका आहे. काय प्रयत्न अप्रतिम, परंतु चेंडू लॉंग ऑन सीमारेषेबाहेर. समाधानच्या बॅटमधनं षटकार आपल्याला पाहायला मिळत आहे. कोपरगाव तालुका जर म्हटलं दैत्यगुरु शुक्राचार्य यांची भूमी म्हणून ओळखला जाणारा कोपरगाव तालुका, कारण गोदावरी नदीवर गोदावरी नदी आणि या गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं कोपरगाव शहर, कोपरगाव तालुका. षटकार आलेला आहे. आपण समाधानच्या बॅटमधनं पाहत आहोत. पुढचा चेंडू निलेशचा मैदानात उलटा चेंडू आणि परत एकदा मिड विकेटला मात्र मोठा ब्लास्ट. षटकार 6 धावा. इथं पहा निलेश यांच्यावर आक्रमण केलेलं आहे. 2 बिग ब्लास्ट. आमचे दीपक कसरे समोरच्या बाजूला लाईव्ह कॅमेरामन आहेत. गौरव नेक त्यांचे जोडीदार आणि दत्तू आमच्या समोर जोडले गेलेले आहे. इथं दुसरा षटकार आणि बघा परत एकदा हवाई सफर. तिसरा षटकार. मला वाटतं समाधान आपण चांगली फलंदाजी करताय. फक्त बघा युट्यूबवर मॅच चाललेली आहे, ती पॅन्ट जरा खाली करा. धन्यवाद. 3 षटकार गेलेले आहे पहा
आणि आपेगाव संघाकडनं जोरदार आक्रमण फलंदाजीचं केलं गेलेलं आहे. निलेश यांनी ज्या प्रकारे आपण पाहिलं की क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु गोलंदाजी करण्यासाठी आल्या आल्या ज्या प्रकारे समाधान मात्र आपेगाव संघाचं समाधान जरूर करतायत धावांच्या स्वरूपामध्ये. बरोबर आहे रामकृष्ण हरी. हा 3 षटकार. परत एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र फटका खेळलेला आहे, तिथे चेंडू थांबलेला आहे. आपण पाहत आहोत क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवर, चेंडू फेकताय. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला जरूर पाहायला मिळते. 2 धावा ज्या मिळालेल्या आहे. असी भाई आपको बार बार बातचीत करनी पड़ेगी मैदान के अंदर हर खिलाड़ी के साथ में. 2 धावा. बघा आता थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होतीये. उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू आलेला आहे. हेमंत परदेशी यांच्याकडनं हा वाईटचा इशारा आलेला आहे. 1 अवांतर धाव मिळणार आहे. 31 धावांची भागीदारी जी या ठिकाणी आपण पाहत आहोत. त्याचबरोबर खास गुजरातवरून आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक दिलेले मेजर गोरख सोनवणे यांच्याकडनं फुलटा चेंडू होता बघा भाई. चेंडू मात्र शॉर्ट टर्मिनलमध्ये डिक्लेरेशन झोन 2 धावा असणार आहे. आणि गोरख सोनवणे यांच्याकडनं कोल्हेवाडी संघासाठी जे पारितोषिक आहे विकेट हॅट्रिकसाठी 2100 रुपये आहे. त्यानंतरला 30+ सुद्धा 2100 आहे. आणि अर्धशतकासाठी 3100 रुपयाचं पारितोषिक हे फक्त कोल्हेवाडी संघासाठी मर्यादित पारितोषिक असणार आहे. आत्ताच माझ्याकडे रवी शिंदे यांनी ही सूचना दिली. इथं पहा काय फटका आहे. अफलातून षटकार. 6 धावा. अगदी षटक निलेश यांचं मात्र फार महागड्या स्वरूपाचं ठरलेलं आहे. पहा 39 धावा आणि या षटकात तब्बल 29 धावा ज्या बनल्या गेलेल्या आहेत. बघा स्वतः आता आसिफ भाई रंगरेज यांच्याकडे संगमनेर तालुक्यातील फार क्रिकेटचं क्षेत्ररक्षक पोहोचणार की नाही प्रश्नचिन्ह आहे. पोहोचला आणि जेल सुटला. जेल सुटला जातोय. 2 धावा ज्या पूर्ण केल्या जाणार आहेत. तुम्हाला बघा गोलंदाजांना साथ ही द्यावी लागणार आहे, कारण जोपर्यंत गोलंदाज चांगली कामगिरी कोणाच्या बळावर करतात, स्वतः चांगली गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षकांच्या जीवावर जी चांगल्या प्रकारची कामगिरी मैदानात होत असते. झेल टिपले गेले पाहिजे. इथं पहा एक चांगला चेंडू आहे. आसिफ रंगरेज मी सांगितलं संगमनेर तालुक्यामध्ये फार मोठं क्रिकेटचा अनुभव आहे. एका बाजूला संगमनेर तालुका आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत की कोपरगाव तालुका. ती बांधाला बांध असणारी तालुके आहेत आणि या 2 तालुक्यातील लढत जी पाहायला मिळते. इथं पहा फटका मात्र किरणचा फसला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे असणार आहे. झेल मात्र यावेळी टिपला जाणार आहे आणि पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय आपेगाव संघाला. किरण यांच्या स्वरूपात बसलेला आहे. विजय खिल्लारी पहा झेल टिपलेला आहे. विजय खिल्लारीच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. दादासाहेब गव्हाळे ज्यांना आपण मैदानात पाहत आहोत. परंतु बघा अनुभव कशा प्रकारचा असतो आणि आसिफ रंगरेज यांनी दाखवून दिलेला हा अनुभव. जो पहिला बळी टिपला परत एकदा पुढे सरसावत तिथे क्षेत्ररक्षक आहे. झेल होणार का घेतला जातोय आणि दादासाहेब निराश होऊन मैदानाच्या बाहेर येणार आहेत. बघा सुमितने टिपलेला झेल आपण पाहत आहोत. नवीन फलंदाज पप्पू शिंदे दाखल होत आहे. परंतु आसिफ भाई बघा आणि आपण म्हणतो ना जुनं ते सोनं आहे. लगातार 2 विकेट टिपलेले आहेत. इथं मात्र धावसंख्येला मात्र एक प्रकारे थांबवण्याचं काम केलेलं आहे. हॅट्रिकची एक संधी या ठिकाणी आलेली आहे. तर आपण पाहणार आहोत हॅट्रिक पूर्ण होणार का, हा एक महत्त्वाचा प्रश्न दरम्यान असणार आहे मैदानामध्ये. हॅट्रिक चेंडू पप्पू शिंदे मात्र हुशार आहे. इम्रान भाई
इथं मात्र चेंडू हातात येत नाही, परंतु एक सिंगल मात्र पूर्ण होणार आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक 42 धावांवर पोहोचला जाणार आहे. परंतु एक चांगलं षटक आहे बघा. आतापर्यंत जर आसिफ भाई यांनी फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहे 5 चेंडूमध्ये आणि 2 विकेट. यापूर्वीच्या सामन्यामध्ये आपण पाहिले लोमेश्वर लोणी संघाबरोबर किरण कोळे सर यांनी अशा प्रकारची कामगिरी केली होती की ते 3 धावा देत असताना 2 विकेट टिपल्या होत्या. इथं बघा हा चेंडू मात्र अप्रतिम चेंडू असेल आणि षटकाची समाप्ती. त्याच प्रकारची गोलंदाजी जी किरण खुळे सर यांनी केली होती अगदी त्याच प्रकारे आसिफ रंगरेज यांच्याकडनं या सामन्यात ही कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. बघा 3 षटक संपलेले आहे, 42 धावा धावफलकावर आहेत. अंतिम षटक मैदानामध्ये असणार आहे आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहणार आहोत की कुठल्या गोलंदाजाचा वापर या ठिकाणी आसिफ रंगरेज यांच्याकडनं होणार आहे. आपण पाहणार आहोत, इशारा केलेला आहे. बघूया मैदानामध्ये तौसिफ अंतिम षटकासाठी संगमनेर संघाकडनं आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. पहिला चेंडू चौथ्या षटकात येईल. एक सिंगल इम्रान चेंडूवर आहे. एक सिंगल जरूर पूर्ण केली जाणार आहे. इथं 43 धावा धावफलकावर नोंदल्या जात आहेत. आपण पाहत आहोत की सूरज बिडवेकर मात्र अजून एकही चेंडू आलेला नाही. सूरज सोमा पनाळकरकडे एक चेंडू आलेला नाही अजून. क्रिकेटच्या बाबतीत फार दर्दी व्यक्तिमत्व आहे सूरज बिडवेचं जे आपण पाहतो, कारण बऱ्याच ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा असल्या की सूरजचं आगमन जरूर जे त्या ठिकाणी पाहायला मिळत असतं. इथं समाधान बघा, समाधानचा परत एकदा गगनचुंबी आकाशाला गवसणी घालणारा षटकार 6 धावा. काय फलंदाजी करताय बघा. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर समाधानची फटकेबाजी आपल्याला जी पाहायला मिळते, जो 10 चेंडूमध्ये 35 धावांवर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतं, त्यामध्ये तब्बल 5 षटकार जे समाधानने आतापर्यंत खेचलेले आहे. बघा तौसिफ भाई इसके बाद क्या गेंदबाजी करेंगे, क्या क्या सोचते होंगे मैदान के अंदर, कैसी गेंद करने का प्रयास होगा उनका मैदान के अंदर. इसी बीच बढ़िया तरीके से गेंद को खेला है. गेंद जा रही है वहां पर आसिफ रंगरेज के पास मौका नहीं है. गेंद जा रही है डीप लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए बढ़िया चौका समाधान के बल्ले से निकलता हुआ और इसी के साथ 50 रन भी अपेगांव कोपरगांव टीम के पूरे होते हुए स्कोर बोर्ड के ऊपर 53 रन 53 रन 2 विकेट के नुकसान पर. इथं फुलटा चेंडू, परत एकदा मोठा जलशा आपण पाहणार आहोत. षटकाराचा आपल्याला पाहायला मिळतोय समाधान ऑन फायर. बघा 45 धावांवर खेळत आहे. 12 चेंडू आणि 45 धावा. समाधान 59 धावा आहेत. अजून 2 चेंडू ह्या षटकातील शिल्लक आहेत. 45 धावांवर समाधान फलंदाजी करत आहे. 11 चेंडूत आपण भारत मोरेचं आजच्या दिवसातील पहिलं वेगवान अर्धशतक पाहिलं. ओझर संघाबरोबर 2 चेंडू शिल्लक आहे. पाहूया तौसिफ भाई पुढचा चेंडू मैदानामध्ये. इथं हा चेंडू मात्र आपण पाहणार आहोत तिथे काय होणार आहे. क्षेत्ररक्षक जात आहेत आणि पंचांचा निर्णय अत्यंत महत्वाचा असणार आहे. चौकार 4 धावा. 49 धावा ज्या धावफलकावर आहेत. वैयक्तिक 13 चेंडू मध्ये समाधान फलंदाजी करताना आपेगाव संघ आपण जर पाहिला 63 धावा धावफलकावर बनवलेले आहेत 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम चेंडू असणार आहे. अर्धशतकासाठी एका धावेची गरज असणार आहे. अर्धशतक पूर्ण होणार का हे मात्र आपल्याला पाहायचंय आणि बघूया. तौसिफ भाई चेंडूवर आहे आणि सिंगल. याच बरोबर अर्धशतक मात्र पूर्ण होत आहे. दुसरं अर्धशतक आजच्या दिवसामध्ये 14 चेंडू मध्ये 6 षटकाराच्या मदतीने 2 चौकाराच्या मदतीने समाधानने मात्र 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत.
एकूण धावफलक 64 धावा, 16 धावांच्या सरासरीने या धावा बनवलेल्या आहे. 65 धावांचं लक्ष्य सामना जिंकण्यासाठी संगमनेर संघासमोर असणार आहे. खास करून मैदानामध्ये इम्रान, आसिफ रंगरेज, विजय खिल्लारे यांची, सोमा पानाळकर आहेत. यांची फलंदाजी कशा प्रकारची होती हे सुमित आहे. ही फलंदाजी जर चांगल्या प्रकारची झाली तर एक चांगल्या प्रकारे आव्हान उभं राहू शकते. बघा बोटा 11 संघाचे कर्णधार आणि संगमनेर खुर्द संघाचे कर्णधार, आपल्याला विनंती असेल लव कुस्पोर्टचे चालक मालक लव शिंदे कुठे असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. लव कुस्पोर्टचे कृपया कुठं लपून बसलेले असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क. बघा मैदानात सामन्याला सुरुवात होतीये. फलंदाज इम्रान आणि आसिफ रंगरेज दाखल झालेले आहे. पहिल्या षटक अक्षयच्या हातामध्ये आपण चेंडू पाहणार आहोत. 16 धावांच्या सरासरीने 4 षटकात 64 बनवल्या आणि 65 धावांची गरज जी मैदानात सामना जिंकण्यासाठी असणार आहे. आणि बघूया पहिले षटक मिस्टर अक्षय गोलंदाजी मार्कवर असणार आहे. या दोन फलंदाजांवर यस हेमंत सर डावाला सुरुवात होती आहे. फार अवलंबून असणार आहे चित्र. इम्रान और आसिफ रंगरेज. पहिला चेंडू पहा मिड विकेटच्या दिशेमध्ये आहे. आपण तिथे क्षेत्ररक्षण जरूर पाहणार आहोत. एक सिंगल बनवली जाणार आहे आणि एका सिंगलवर मात्र थांबावं लागणार आहे. रोहित आपण पाहतो आपेगाव संघ जर पाहिला तर संपूर्ण किट मध्ये हा संघ आहे. आज आपेगाव संघाकडनं समाधानचा अर्धशतक जे पाहायला मिळालं आपल्याला. 14 चेंडूमध्ये 50 धावांची खेळी, 6 षटकार आणि तब्बल 2 चौकारांच्या मदतीने ही खेळी साकारली होती. इथं पाहणार आहोत आसिफ रंगरेज गोलंदाजी चांगली केली होती. फलंदाजीमध्ये काय करतायत ते मात्र आपल्याला पाहायचंय. फटका हवेत आणि पहा समाधान मात्र चेंडूवर आहे. झेल टिपला जातोय आणि आसिफ रंगरेज यांना मात्र मैदान सोडावं लागतंय. हा मात्र संगमनेर संघासाठी फार मोठा धक्का असणार आहे. कारण एक अष्टपैलू खेळाडू आहेत. इथं मात्र फार मोठी कामगिरी होती. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू खेळायचा होता. तिथे मात्र समाधानने चूक केली नाही. आपेगाव संघाला पहिले यश या दरम्यान मिळालेलं आहे. बघा मैदानामध्ये फलंदाज मजरभाई फलंदाजी करण्यासाठी दाखल होत आहेत आणि पहिल्या षटकातच अक्षयने एक चांगली कामगिरी केलेली आहे. महत्त्वपूर्ण फलंदाज चेंडू आहे अक्षयचा. यष्टीरक्षक रोहितच्या हातामध्ये दाखल होत आहे. आपण पाहत आहोत आणि डॉट चेंडू चाललेला आहे. सुरुवात थोडीशी निराशाजनक झालेली आहे आणि एका धावेवर एक फलंदाज माघारी आसिफ रंगरेज जे मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. त्यानंतर पुढचा चेंडू आपण पाहूया. हा चेंडू अक्षय यांचा आपण पाहणार आहोत. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. तिथे मात्र हेमंत परदेशी घोलेवाडी संघ या दोन्ही संघाचे कर्णधार आपण इकडे यायचा आहे. चेंडू डॉट चाललेला आहे. हे पहा साकूर संघ घोलेवाडी संघ या दोन्ही संघाचे कर्णधार आपणाला विनंती असेल आपण कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधा. घोलेवाडी आणि साकूर. अक्षय पुढचा चेंडू मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. या दरम्यान मजर भाई के बल्ले से निकालता हुआ
काफी खूबसूरत स्ट्रोक और गेंद सीधी सीमा रेषा के बाहर 6 रनों के लिए बढ़िया छक्का। एक लाजवाब स्ट्रोक यहां पर देखने को मिल रहा है मजर भाई इनके द्वारा और इस छक्के की मदद से अब संगमनेर 11 टीम की रन संख्या पहुंची हुई 9 रनों पर 1 विकेट के नुकसान पर। पहला ओवर अभी भी जारी है। यहां पर आखिरी गेंद आना शेष बची है यहां पर और आखिरी गेंद के ऊपर काफी बड़ा प्रहार करने की कोशिश मदर इनके द्वारा देखने को मिल सकती है मैदान के अंदर। दूसरे नॉन स्ट्राइक गेंद पर इमरान भी बल्लेबाजी करने में काफी मशहूर है, काफी बड़े बड़े हिट लगाने में मशहूर है। यहाँ पर अपेगांव कोपरगांव तालुके से बिलोंग करती हुई टीम मैदान के अंदर फील्ड करते हुए दिखाई दे रही है। पहले बल्लेबाजी करते हुए 64 रन बनाए थे, 65 रनों का लक्ष्य रखा था। इस बार मिड विकेट की दिशा पर गेंद को खेला है, हालांकि वहां पर फील्डर गेंद के ऊपर आ रहे, तब तक 1 रन बनाने का एक आसान सा मौका था और इस 1 रन की मदद से रन संख्या 2 अंकों में पहुंचती। 10 रन 1 विकेट के नुकसान पर पहला ओवर यहाँ पर समाप्त होता हुआ दिखाई दे रहा है और पहले ओवर के अंदर यहां पर बल्लेबाजी करते हुए 1 विकेट के नुकसान पर 65 रनों का पीछा संगमनेर 11 टीम की तरफ से किया जा रहा है। 10 रन बनाए 1 विकेट के नुकसान पर। अभी भी यहां पर देखा जाए 18 गेंदों का खेल बचा है और 18 गेंदों के अंदर मैच को जीतने के लिए दत्तू पगारे 55 रन की आवश्यकता है। 55 रन की आवश्यकता है संगमनेर 11 टीम के लिए मैच को जीतने के लिए। दूसरे गेंदबाज के तौर पर किरण जो बाहर संभालेंगे, हे बघा आलेले गुलेवाडीचे किरण दूसरा ओवर लेकर गेंदबाजी मार्क पर। ओ पहली गेंद यहां पर ऑफ स्टंप के काफी बार, वहां पर योगेश कानोड़े इनकी तरफ से इस गेंद को वाइड करार दिया है। अतिरिक्त रन के साथ यहां पर शुरुआत होती हुई किरण इनके द्वारा और रन संख्या अब संगमनेर 11 टीम की पहुंचती हुई 1 विकेट के नुकसान पर 11 रन। अगली गेंद किरण अपेगांव टीम की तरफ से यहां पर देखा जाए तो एक अच्छी गेंद है, गेंद डॉट जा रही है विकेट कीपर रोहित के दस्तानों के अंदर, रन बनाने की गुंजाइश नहीं है। कि मजर कोशिश कर रहे हैं लेकिन ज्यादातर यहाँ पर स्ट्राइक अगर इमरान के पास होगी तो कुछ बन सकता है। काफी बड़े बड़े स्ट्रोक खेलने में मशहूर है। इस बीच फुल टॉस गेंद थी, इस गेंद को हवा में खेला है, फील्डर गेंद के नीचे आ रहे हैं और एक आसान सा कैच लेकर मजर इनको मैदान के बाहर जाना पड़ रहा है। इस तरीके से दूसरा विकेट का पतन यहाँ पर होता हुआ संगमनेर 11 टीम का। हे बघा टीम मीटिंग शक्यतो आपेगाव संघ आपण टाळा, कारण आपल्याला अजून बरेच सामने या ठिकाणी खेळायचे आहेत, कारण तिसरी लढत चाललेली आहे। पप्पू शिंदे ने काफी बढ़िया कैच लिया, मिड विकेट के स्थान पर फील्ड कर रहे मैदान के अंदर और इस तरीके से किरण द्वारा दूसरी सफलता अपेगांव टीम को मिलती हुई। अरबाज नए बल्लेबाज पहुंच चुके क्रीज के ऊपर। किरण की अगली गेंद, इस बार गेंद को उठाने की कोशिश कर रही है, शॉर्ट स्क्वायर लेग के स्थान पर गेंद जा रही है, हालांकि फील्डर आ रहे हैं डीप स्क्वायर लेग के स्थान से, वहां पर जब तक गेंद को फील्ड करते 1 रन आराम के साथ यहां पर पूरा किया अरबाज ने और अपना खाता खोला है। इस 1 रन की मदद से रन संख्या अब 12 रन हो चुकी है 2 विकेट के नुकसान पर। हालांकि एक छक्का देखने को मिला था मजर इनके द्वारा पहले ओवर के अक्षय इनके गेंद के ऊपर। अब यहां पर इमरान स्ट्राइक पर होंगे। ओ गलत गलत और देखना है वहां पर पप्पू शिंदे गेंद के नीचे आ रहे हैं और ये कैच शायद महंगा साबित हो सकता है आने वाले वक्त में। क्या छूटा वहां पर 2 रन तेजी के साथ पूरे के इमरे। हालांकि वहां पर एक हल्की सी अपील जरूर हो रही है, लेकिन इस अपील को खारिज किया है दोनों अंपायर्स ने। हालांकि स्कोर लेग स्थान पर हेमंत परदेशी मौजूद है और मेन अंपायर के रूप में योगेश कानोड़े जो मैदान के अंदर दिखाई दे रहे हैं। बघा इथं मोठा फटका आलेला आहे मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर हा षटकार आलेला आहे आणि हा षटकार निश्चितच मनोबल वाढवणारा असेल संगमनेर संघासाठी। 20 धावा धावफलकावर आलेले आहेत, उर्वरित 12 चेंडू आहे, 45 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी। आणि आपण पाहतो की HP पॅनलचे पंच आपल्याला जे पाहायला मिळतात मैदानामध्ये, एका बाजूला हेमंत परदेशी आहेत, योगेश कानवडे आहेत,
दादासाहेब. बघा षटक क्रमांक 3 साठी आपण पाहत आहोत. दादासाहेब 12 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. बघा प्रथमच मला वाटतं हेमंत परदेशी आणि योगेश कानवडे एखाद्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी जे पंच म्हणून काम पाहताना ज्यांना आपण पाहत आहोत, कारण क्रिकेटमध्ये पंच म्हणून काम करणं फार अवघड गोष्ट असते. बघा तुम्हाला प्रत्येक चेंडूवर नजर ठेवावी लागते. एक हा चेंडू बघा काय ताकदवान फटका आहे. बघा आरवाज यांच्या बॅटमधनं चेंडू मात्र स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. एक हवाई हल्ला, हवाई सपार आणि षटकार. 6 धावा. समीकरण बदललं गेले बघा. 26 धावा आहेत. 11 चेंडू 39 धावा. 11 चेंडू मध्ये 39 धावांची गरज असणार आहे मैदानामध्ये. दादासाहेब अरबाज एक मोठा फटका खेळला. इथं पुढचा चेंडू परत एकदा बिग ब्लास्ट. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं षटकार क्रमांक 2. क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे. पहिल्या 2 षटकातलं वातावरण आणि तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीचं वातावरण. इथं संगमनेर 11 संघासाठी 32 धावा आहेत. 10 चेंडू 33 धावा. लगातार 2 षटकार आपण पाहत आहोत अरबाज यांच्या बॅटमधनं. दादासाहेब इथं बघा परंतु चेंडू डॉट असणार आहे. दादासाहेब कमबॅक करतायत आपण ज्यांना पाहत आहोत. 9 चेंडू आणि 33 धावांची गरज असणार आहे. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार होणार की नाही ते मात्र आपण पाहूया. परंतु पहिले 2 षटकार अरबाज यांच्या बॅटमधनं आल्यानंतर एक सनसनाटी निर्माण झाली. दादासाहेब यांचा 3रा चेंडू डॉट गेला. परंतु अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. परत एकदा चेंडू मात्र खेळलेला आहे आणि पप्पू शिंदे यांच्या डोक्यावरना चेंडू सीमारेषा पार होतोय चौकारासाठी. 4 धावा. धावफलक पोहोचला गेला 36 धावांवर. अजूनही आपण पाहत आहोत की सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती मात्र 8 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. इथं मात्र जर 2 षटकार आले किंवा दादासाहेब यांचा विचार असणार आहे की चेंडू डॉट करण्याचा. परंतु अरबाज यांची चांगली फलंदाजी होती. आपण पाहत आहोत संगमनेर संघासाठी. परत एकदा काय फटका आहे. हवाई हल्ला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आतापर्यंत 5 चेंडू दादासाहेबांनी 22 धावा खर्च केलेल्या आहेत आणि समीकरण इथं जर पाहिलं तर 7 चेंडू आणि 23 धावांचा आलेला आहे. कारण शेवटचं जे षटक असणार आहे ते फार महत्वाचं आहे. परंतु तत्पूर्वी हा चेंडू महत्वाचा असणार आहे. अरबाजने काय फटकेबाजी केली आपण पाहत आहोत. 6 चेंडू मध्ये 23 धावांवर फलंदाजी करतायत. पव्या 7 चेंडू 23 धावांची गरज. दादासाहेब इथं परत एकदा अरबाज यांच्या बॅटमधनं षटकार आलेला आहे. 6 धावा. अगदी आता धावफलकावर 48 धावा बनलेल्या आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर आणि 28 धावा या षटकामध्ये दत्तू पगारे खर्च झालेले आहेत आणि शेवट समीकरण आलं 6 चेंडू 17 धावांची गरज आहे. फार महागडं षटक कारण 28 धावांचं हे षटक होतं आणि मला वाटतं संगमनेर 11 बरोबर सुद्धा समाधानने अशी काय फलंदाजी केली होती. 6 चेंडू 17 धावा. 6 चेंडू 17 धावा. 48 धावा टोटल धावफलकावर झालेल्या आहेत. बघा यानंतर जगदंबा 11 ओझर विरुद्ध बोटा 11 यांच्यात लढत होणार आहे. 5 समाधान आलेला आहे. 6 चेंडू 17 धावा. पहिला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक दूरवर आहे आणि चेंडू मात्र आपण पाहत आहोत टप्पा टप्पा पार सीमारेषा पार. चौकार.
इथं मात्र 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 5 चेंडू 13 धावांची गरज. इम्रानच्या बॅटमधनं आलेला हा चौकार आपण मैदानामध्ये पाहत आहोत. सामन्यामधली रंगत पहा कशा प्रकारे वाढताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू दरम्यान इथं हा चेंडू मात्र क्षेत्ररक्षक दूरवर असणार आहे आणि चेंडू परत एकदा सीमारेषेचा वेध घेत आहे. चौकार. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. आपेगाव संघ पहा आपण प्रथम फलंदाजी करत असताना ज्या प्रकारे समाधानने आक्रमण केलं होतं, इथं मात्र समाधानवरच इम्रानने आक्रमण केलेलं आहे. 4 चेंडू आहेत, 9 धावांची गरज आहे. चेंडू हो हॅलो 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 मेजर लाईट गेली रे. रवी वायर निसटली बघ रे तिथं. अमृत बघ रे. मेजर ती वायर निघली तू. हॅलो हॅलो पा हॅलो 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 बघा, एक चेंडू आहे, 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. काय सामना झाला बघा. अगदी अरबाज इम्रान यांची फटकेबाजी आणि अरबाज स्ट्राईकवर आहे. शेवट चेंडू असणार आहे, 6 धावांची गरज. विजयी षटकार जाणार का का सामना कोपरगाव अर्थात आपेगाव संघाच्या बाजूने झुकणार. समाधान पाहूया, अर्धशतक नोंदवलं होतं. हॅलो पाहूया, निर्णायक चेंडू असणार आहे मैदानामध्ये. एक चेंडू 6 धावांची गरज. हो हा चेंडू मात्र आपण पाहणार आहोत आणि जरूर पहा. इथे मात्र हॅलो 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 आपेगाव संघाने मात्र सामना जिंकलेला आहे. समाधान हॅलो